कालपासून नवतपांना सुरुवात होताच गडचिरोली जिल्ह्यामध्ये उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण झाली आहे। तसा उष्णतेचा रेड अलर्ट हवामान विभागानं दिलेला होता आणि आज याच पार्श्वभूमीवरती नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्फत देण्यात आलंय। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी। गडचिरोली जिल्ह्याला आज उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला होता। आता दुपारचा 1 वाजला आहे आणि आपण बघू शकता गडचिरोलीतील चंद्रपूर मार्गावरील ही स्थिती आहे। तीव्र उन्हाच्या झळांमुळे गडचिरोलीतील हे चंद्रपूर मार्ग पूर्णतः निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे। एरवी या चंद्रपूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते। याच मार्गावर विविध शासकीय कार्यालये आहेत, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी आणि वाहनांची गर्दी या रस्त्यावर दिसून येत असते। मात्र आता दुपारचे 1 वाजले आणि तीव्र उन्हाच्या झळा सुरू झाल्यामुळे हा मार्ग पूर्णतः निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे। चारचाकी वाहनाने काही नागरिक प्रवास करीत आहेत, मात्र उन्हाच्या झळा त्यांनाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे। कालपासून म्हणजे 25 मे पासून नवतपांना सुरुवात झाली आहे। उन्हाळ्यातील सर्वात अधिक उष्णतेचे 9 दिवस म्हणजे नवतपा हा 25 मे पासून सुरुवात झाली असून नवतपांच्या पहिल्या दिवशी गडचिरोलीचे तापमान 46.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते। तर आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहे। एकूणच गडचिरोलीकरांना 45 अंशापेक्षा जास्त तापमान सहन करावा लागत असून आणखी 2-3 दिवस या उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।